नमस्कार, मी स्मिता गुणे. आजच्या व्हिडिओचा विषय अर्थातच बांगलादेश. भारताच्या ईशान्य पूर्वेला असलेल्या राज्यांना लागून असलेला बांगलादेश हा एक छोटासा देश सध्या सगळ्यांच्या नजरेसमोर आलेला आहे आणि सगळ्यांना काळजी वाटावी, विशेषतः भारतीयांना, विशेषतः भारतातील बहुसंख्य हिंदू नागरिकांना काळजी वाटावी असं वातावरण बांगलादेशमध्ये निर्माण झालंय. बांगलादेश हा भारताच्या शेजारी राष्ट्रांपैकी असलेला एक अत्यंत महत्त्वाचा देश. बरोबर 50 वर्षांपूर्वी 1971 साली पाकिस्तानपासून फुटून स्वतंत्र देश म्हणून उदयाला आला आणि बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताचा फार मोठा लष्करी आणि राजकीय सहभाग होता. शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्तिवाहिनीने पाकिस्तान विरोधात आंदोलनं सुरू केली आणि बांगलादेश स्वतंत्र करण्यासाठी लढाईला सुरुवात केली. त्या लढ्याला भारतानं पाठिंबा दिला. मोठ्या प्रमाणावर लष्करी सामर्थ्य भारतानं वापरलं आणि बांगलादेश स्वतंत्र झाला. भारताच्या मदतीने स्वतंत्र झालेला हा बांगलादेश बरोबर 50 वर्षांनी आज भारताच्या विरुद्ध गरळ ओकताना आपल्याला दिसतोय. बांगलादेशमधील हिंदू नागरिकांवर हल्ले होत आहेत. त्यांना इतर समाजाच्या बांगलादेशी मुस्लिम धर्मियांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. हिंदू धर्मियांच्या मालमत्ता बांगलादेशामध्ये जाळल्या जात आहेत. हिंदू धर्मियांच्या जीविताला धोका पोहोचतोय आणि बांगलादेशमधून हिंदू धर्मियांनी निघून जावं यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न बांगलादेशमधील नागरिक करताना दिसत आहेत. इस्कॉन ह्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भक्तीच्या वाटेवर चालणाऱ्या संस्थेच्या प्रमुखांना, बांगलादेशमधील प्रमुखांना म्हणजे चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अटक केली आणि इतकं फुटकळ कारण दिलंय की बांगलादेशमधल्या हिंदूंच्या तत्कालीन स्थितीविषयी महंत चिन्मय कृष्णदास यांनी चिंता व्यक्त केली. या एका कारणास्तव बांगलादेश सरकारनं सरळ उचलून त्यांना तुरुंगात टाकलंय. बांगलादेशमधील हिंदू भयभीत आहेत आणि आपल्या मालमत्तांच्या आणि आपल्या जीविताच्या रक्षणासाठी ते सरकारची याचना करत आहेत. त्यांना भारताच्याही मदतीची अर्थातच अपेक्षा आहे. हा प्रश्न काही केवळ बांगलादेशमधील हिंदू नागरिकांच्या सुरक्षिततेचाच आहे असं नाही. 50 वर्षापूर्वी ज्या भारतानं बांगलादेशला स्वतंत्र होण्यासाठी मदत केली, बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर तेथील राज्यकारभाराची घडी स्थिरस्थावर व्हावी, तिथल्या लोकांना रोजगार मिळावे, ह्यासाठी अगदी तेव्हापासून आत्तापर्यंत सर्व तऱ्हेची मदत आणि सर्व तऱ्हेचे प्रयत्न करणाऱ्या भारत देशाला आज बांगलादेशी सरकारने आणि बांगलादेशी लोकांनी रोषाला ह्या सर्वांवर त्या नागरिकांचा रोष फार मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे. भारत विरोध हा त्यांच्या आंदोलनाचं प्रमुख कारण आहे किंवा प्रमुख उद्दिष्ट आहे. बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना वाजेद या शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या, त्यांच्या विरोधात आंदोलनांना सुरुवात झाली आणि शेख हसीना वाजेद यांना धोक्याची जाणीव होताच बांगलादेशमधून त्या निसटल्या आणि त्या भारतामध्ये त्यांनी राजाश्रय घेतला. हे एक मोठं कारण बांगलादेशमधील नागरिकांच्या रोषाचं आहे असं सांगितलं जातं. परंतु शेख हसीना वाजेद यांच्या विरुद्ध आंदोलनं सुरू झाली. तिथल्या तरुणांनी, तिथल्या युवकांनी त्यांच्या आरक्षण धोरणाला विरोध म्हणून ती आंदोलनं सुरू केली. त्या आंदोलनांमध्ये कधी तिथले राजकीय पक्ष उतरले आणि कधी मुस्लिम कट्टरतावादी संघटना उतरल्या हे त्या युवकांच्या लक्षातही आलं नाही आणि मग या मुस्लिम कट्टरतावादी संघटना आणि शेख हसीनांच्या विरोधातले राजकीय पक्ष यांनी शेख हसीनांबरोबरच भारताला देखील लक्ष्य केलं. भारताची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक बांगलादेशमध्ये आहे. भारताची मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत बांगलादेशला आहे. भारताचे कितीतरी मोठे प्रकल्प बांगलादेशमध्ये आहेत आणि भारत बांगलादेशला कितीतरी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारे मदत करतो आहे.
तरी देखील बांगलादेशमधील काळजीवाहू सरकार, त्याचे प्रमुख मोहम्मद युनूस आणि बांगलादेशचे नागरिक यांना त्याची फिकीर वाटत नाहीये. हे भारताच्या चिंतेचं सर्वात मोठं कारण आहे. बांगलादेशमधल्या हिंदू अल्पसंख्य नागरिकांची सुरक्षितता ही देखील भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. भारत बांगलादेशला वेगवेगळ्या तऱ्हेने मदत करतो. भारतानं बांगलादेशच्या उन्नतीसाठी कितीतरी मोठ्या प्रमाणावर कर्ज दिलेलं आहे. भारताकडून वीज पुरवठा बांगलादेशला नियमितपणे केला जातो. अत्यंत महत्त्वाच्या जीवनोपयोगी धान्यांची निर्यात देखील भारतातून बांगलादेशमध्ये होते आणि मग बांगलादेशमध्ये चाललेल्या या सगळ्या अत्याचारांविरुद्ध भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि मग या लाटेमधून अशी मागणी भारत सरकारकडे केली जाते की भारताने बांगलादेशला करत असलेली मदत ताबडतोबीनं थांबवावी. राजनैतिक पातळीवर या सगळ्या बांगलादेशमध्ये चाललेल्या गदारोळाचा, असंतोषाचा विचार करण्यासाठी किंवा त्याचे भारतावर वाईट परिणाम होत आहेत हा मेसेज बांगलादेशला देण्यासाठी आणि तिथल्या हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी घेणं हे बांगलादेश सरकारचं काम आहे. हा संदेश बांगलादेश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी 2 दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव श्री विक्रमजी मिश्रा हे बांगलादेशमध्ये जाऊन भेटून आले. बांगलादेशमध्ये त्यांची व्हिजिट झाली, त्यांचा दौरा झाला. योग्य त्या पद्धतीने भारत सरकारचा निरोप त्यांनी कडक शब्दामध्ये अर्थातच बांगलादेशला पोहोचवला असेल. मोहम्मद युनूस यांनी देखील भारताची मदत आम्हाला हवी आहे असं मत व्यक्त केलं. पण त्याचबरोबर हेही सांगायला बांगलादेश सरकार विसरलं नाही आणि कचरलं नाही की शेख हसीना यांना तुम्ही भारतामधून बाहेर पाठवून द्या. भारतानं त्यांचा राजाश्रय त्वरित थांबवावा ही अपेक्षा देखील बांगलादेशच्या नागरिकांची आहे. बांगलादेश अशा प्रकारच्या अटी भारताला घालू पाहतंय ही सर्वात काळजीची गोष्ट आहे. म्हणून भारतीय नागरिकांनी 2 दिवसांपूर्वी संपूर्ण देशभर बांगलादेशवर कारवाई करावी या मागणीसाठी, बांगलादेशमधील हिंदूंचं रक्षण करण्यासाठी भारतानं कारवाई करावी या मागणीसाठी संपूर्ण देशभर नागरिकांनी मोर्चे काढले. बांगलादेशला दिला जाणारा विद्युत पुरवठा भारतानं ताबडतोब बंद केला पाहिजे. बांगलादेशला केली जाणारी अन्नधान्यांची निर्यात आणि मदत देखील भारतानं थांबवली पाहिजे. या प्रमुख मागण्या नागरिकांमधून उठू लागल्या आहेत. काही नागरिक तर काही ठिकाणाहून तर बांगलादेशमध्ये भारतानं पुन्हा एकदा लष्करी कारवाई करावी आणि मग तिथल्या हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या ॲक्शन्स घ्याव्या अशा मागण्या भारतीय नागरिकांकडून सरकारकडे केल्या जात आहेत. सरकारवर दबाव आणला जातोय. भारत सरकार देखील या सगळ्या घडामोडींवर योग्य त्या पद्धतीने लक्ष ठेवून आहे आणि लवकरच तिथल्या हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी ठोस कारवाई केली जाईल अशी खात्री देखील आपल्याला सगळ्यांना वाटायला हरकत नाही. असं कालच कुठेतरी महत्त्वाच्या काही चॅनल्सवर सांगितलं गेलं आहे, अशी मतं व्यक्त केली गेली आहेत की भारतानं बांगलादेशला पुरवठा करत असलेल्या साखरेची निर्यात काही प्रमाणात थांबवली आहे अशी वार्ता येऊन पोचली आहे. अर्थात अधिकृतपणे आपल्याला आत्तापर्यंत भारत सरकारकडून काही कळलेलं नाही आहे. पण बांगलादेशच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या पाहिजेत. बांगलादेशच्या जीवनावश्यक वस्तूंचा जो पुरवठा आपण करतो तो देखील कुठेतरी दाबून धरला पाहिजे, पकडून धरला पाहिजे, थांबवला पाहिजे. काही काळाकरता तरी तो पुरवठा बंद केला पाहिजे. कारण जेव्हा नाग दाबलं जाईल तेव्हाच तोंड उघडतं अशी भारतीय नागरिकांची रास्त अपेक्षा आहे. इस्कॉनचे प्रभू स्वामी चिन्मय कृष्णदास यांची देखील बांगलादेशनं त्वरित मुक्तता केली पाहिजे. ही देखील मोठी आणि महत्त्वाची मागणी भारताची असणार आहे. भारतीय नागरिकांना आज 50 वर्षापूर्वी केलेली जी मोठी अभिमानाची गोष्ट होती की बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारतानं मोलाचा सहभाग नोंदवला, आज नागरिकांना असं वाटतंय की त्यावेळी आपण एक नवीन साप तर निर्माण केला नाही ना आणि 50 वर्ष आपण त्या सापाला दूध तर पाजत राहिलो नाही ना.
धार्मिक कट्टरतावाद, विशेषतः मुस्लिम धार्मिक कट्टरतावाद हा बांगलादेशमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर फोफावताना दिसतोय आणि तिथल्या अल्पसंख्याकांना, विशेषतः हिंदू अल्पसंख्याकांना त्याची अत्यंत कटू फळं चाखावी लागत आहेत. त्यांच्या मालमत्ता नाहीशा होत आहेत, गिळंकृत केल्या जात आहेत, त्यांना त्यांच्या राहत्या जागेवरून हुसकावून लावलं जात आहे आणि काहींना तर मारझोडीमध्ये प्राण गमवावे लागलेत. बांगलादेशमधली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पण बांगलादेशमधला सर्वात मोठा कापड उद्योग, या कापड उद्योगावर देखील मोठ्या प्रमाणावर संक्रांत आलेली दिसते आणि वाईटात एक छोटीशी चांगली गोष्ट अशी घडतीये की बांगलादेशचा कापड उद्योग फटके खात असताना, मार खात असताना तो सगळ्या कापड उद्योगाचा ओघ भारताकडे येऊ घातलेला आपल्याला दिसतोय. तामिळनाडूमधलं तिरुपूर हे एक छोटंसं उद्योग केंद्र आहे, छोटंसं गाव आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर कपडा उद्योग आहे. छोट्या गावामधला कपडा उद्योग आहे. त्या तिरुपूरच्या कपडा उद्योगामध्ये अचानकपणे कपड्याच्या मागणीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशभरातल्या सगळ्या अगदी जयपूरसारख्या ठिकाणी असेल, कपडा उद्योगाला प्रचंड मोठी मागणीचा ओघ सुरू झाला आहे. कारण बांगलादेशमधला कपडा उद्योग ठप्प झालेला आहे. तिथल्या सगळ्या कारखान्यांमध्ये काम करणारे लोक ते कारखाने बंद करून इकडे तिकडे जाताना दिसत आहेत. वातावरण तप्त असल्यामुळे बांगलादेशमधली अस्थिरता बघून सगळ्या जगभरातल्या कंपन्यांनी सध्या तिथे काही उद्योग त्या मागणी पुरवठा असं दोन्ही करण्यापेक्षा आपला मागणीचा ओघ आणि पुरवठ्याचा ओघ हा भारताकडे वळवलेला दिसतोय. बांगलादेशमधली आर्थिक स्थिती किंवा बांगलादेशचे सगळे आर्थिक घडामोडींमधलं अत्यंत महत्त्वाचा असलेला कपडा उद्योग जर अशा प्रकारे ठप्प झाला तर तर बांगलादेशच्या आर्थिक घडी विस्कटेल यात काही शंका नाही. बांगलादेशला जे हत्यार वाटत होतं, आपल्या हातात फार मोठी शक्ती आहे, कारण जगातला 2 नंबरचा कपडा उद्योग हा बांगलादेशमध्ये होता, त्यामुळे त्यांना वाटत होतं की आपल्याला फार मोठी शक्ती गवसली आहे. पण राजकीय आणि सामाजिक अस्थिरता अशा प्रकारच्या उद्योगांपुढे मोठं आव्हान म्हणून उभी राहत असते. हे बांगलादेशच्या राज्यकर्त्यांनी आणि तिथल्या नागरिकांनी लक्षात घेतलं नाही. कोणत्याही उद्योगाला भरभराटीसाठी स्थैर्य हवं असतं आणि अर्थातच भारतामध्ये ते स्थैर्य आपल्याला सगळ्यांना दिसतंय, तसं ते जगालाही दिसतंय. त्यामुळे बांगलादेशमधला कपडा उद्योग ठप्प होऊन कपडा उद्योगाचा विकास अचानकपणे भारतामध्ये होऊ लागलाय हे आपल्याला दिसतंय. बांगलादेशमधल्या घडामोडींमधले भारतीयांवर होणारे जे अनेक वाईट परिणाम आहेत, त्याच्यात एक चांगला परिणाम म्हणून या घटनेकडे आपण बघू शकतो. बांगलादेशमध्ये आपले परराष्ट्र सचिव जाऊन आले आहेत आणि आता भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांमध्ये आंतरराष्ट्रीय समुदाय कुठल्या प्रकारे शांतता निर्मितीसाठी सहभाग नोंदवतो, पाकिस्तान या राष्ट्राचा यामध्ये काय भूमिका असेल, चीन देखील या सगळ्या घडामोडींकडे उत्सुकतेने बघतो आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भारताची ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे, तशीच गुंतवणूक किंबहुना त्यापेक्षा जास्त गुंतवणूक चीनचे देखील बांगलादेशमध्ये आहे. आणि मग ह्या सगळ्या घडामोडींमध्ये आपल्या उद्योगावर वाईट परिणाम होऊ नये, आपल्या गुंतवणुकीला धोका पोहोचू नये म्हणून भारत जसे प्रयत्न करेल तसेच ही सगळी शेजारी राष्ट्रही करतील. चीन तर प्रामुख्याने या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून असणार आहे, यात काही शंका नाही. ज्या अमेरिकेचं नाव या सत्तांतरामध्ये प्रामुख्यानं घेतलं जात होतं, त्या अमेरिकेला देखील त्यांच्या करणीचा ज्या प्रकारे वर्णन केलं जातं त्याप्रमाणे त्यांच्या करणीचा पश्चात्ताप होईल की काय असं वाटावं, अशी स्थिती बांगलादेशमध्ये आहे. आणि लवकरच भारत मोठी पावलं उचलेल आणि बांगलादेशमधील आपल्या बहुसंख्य नागरिकांची म्हणजे बांगलादेशच्या हिंदू नागरिकांची सर्वतोपरी काळजी घेईल याची खात्री वाटते. बघूया बांगलादेशमध्ये पुढे काय काय होतंय ते. आपली नजर अर्थातच त्यावर असेल. पण आज हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. जाता जाता एवढंच म्हणेन की जगभरातल्या लोकांना एवढाच संदेश देईन की ऑल आईज शुड बी ऑन बांगलादेश. नक्कीच बांगलादेशमधल्या अल्पसंख्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करूया.
भारत सरकारकडे त्यांच्या सुरक्षिततेसाठी कारवाई करण्याचं, लक्ष देण्याचं आवाहन करूया आणि आज थांबूया. पण पुन्हा एकदा जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.